प्रतिसाद सोडून कुठेतरी आता शरद पवार गटात जात आहे. माड्याची निवडणूक जवळ आली, काय त्याचा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे हा निर्णय ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटलांनी घेणं हे अतिशय दुर्दैवी आहे. वास्तविक ज्यांनी त्यांच्या या सगळ्या राजकारणाच्या वाटचालीमध्ये ज्यांनी त्यांना फसवलं होतं, त्यांचा विश्वासघात करून त्यांचा म्हाड्यामध्ये पराभव केला होता, आज पुन्हा दुसऱ्यांदा ही चूक करायला विजयदादा निघालेले आहेत. तर ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर मला आदर आहे, परंतु मधल्या सगळ्या संक्रमण काळामध्ये त्यांना जी मदत आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली, त्यांच्या राजकीय पुनर्वसन करण्याच्या संबंधी स्वतः आदरणीय प्रधानमंत्री अकलूजला गेले. त्यांच्या चिरंजीवांना महाराष्ट्र विधान परिषदेवर सुद्धा घेतलं होतं. मला वाटतं हा त्यांचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. अजूनही त्यांनी या संदर्भामध्ये आता विचार करण्याची गरज आहे. शेवटी जनता हे सगळं उघडवाणी पाहत आहे आणि त्यामध्ये काळ त्यांना क्षमा करणार नाही, एवढंच मला त्यांना सांगायचं आहे. मनोज जरांगे पाटील सुद्धा निवडणुकीत उभे राहत नाहीये. त्यांच्या समाजाचे ते म्हणले आमचे कोणी उमेदवार नाही, मात्र उमेदवार पाडण्याचं काम समाजाने करावं असं आव्हान त्यांनी केलंय. मला म्हणजे जरांगे पाटलांच्या भूमिकेबद्दल मी काय बोलणार नाही, पण आता ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत ते मराठा समाजाचेच उमेदवार आहेत. हे आपण स्वतःच मराठा समाजाच्या उमेदवारांना पाडणार आहात का, हा खरा प्रश्न मला त्यांना विचारायचा. आपल्याला आरक्षण देण्याचं मोठं काम महायुती सरकारने केलंय. त्यांच्या प्रत्येक भूमिकेच्या बद्दल स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं त्यांनी आता एक सकारात्मक पाठिंबा महायुतीच्या उमेदवारांना दिला पाहिजे, अशी त्यांना माझी विनंती आहे. तेजस्वी यादव यांनी मांसाहार केला म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर टीका केली. आता संजय राऊत म्हणतायत की 10 वर्षात काय केलं ते सांगण्यापेक्षा आता मांसाहाराची चर्चा का करताय? नाही, ते संजय राऊतांना आता मला वाटतं की काम राहिलेलं नाही आहे. मी मागे म्हटलं की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आपल्या लायकीपेक्षा जास्त बोलायला लागलेलं आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांची नखाची सर त्यांना येणार नाही. मला वाटतं हे जे ते बावचाळ्यासारखं बोलतात, डोकर परिणाम झाल्यासारखं बोलतात, त्याच्याकडे कोणी जनता तर लक्ष देत नाही. कुटुंबातील एखादा सदस्य जे निवडणुकीत उभा राहिला का सगळं कुटुंब त्याच्या प्रचारासाठी जातं, मात्र तुम्ही सुजय विखेंचा प्रचार सोडून शिर्डीमध्ये कंटिन्यू गेल्या 4 दिवसापासून प्रचार करतायत. काय सुजय विखेच्या विजयाबद्दल खात्री आहे तुम्ही? असं की युतीचा धर्म आपण पाळतो. खासदार सदाशिवराव लोखंडे महायुतीचे उमेदवार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माझ्यावरच जबाबदारी आहे. दक्षिणेमध्ये मागच्या 5 वर्षात डॉक्टर सुजयने जे काम केलंय, मला वाटतं रेकॉर्ड मताधिक्याने विजय होतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.